विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, अपडेट आहे आरोग्य विभाग मेगा भरतीच्या संदर्भात. यापूर्वी आपण व्हिडिओज तयार केले होते. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती पदे रिक्त आहेत किंवा गट क मध्ये कोणकोणत्या पदांचा जो काही पात्रता आहे नियम, म्हणजेच जे फॉर्म भरण्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता असते, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्या संदर्भात समिती गठीत करण्यात आली होती. त्या संदर्भातही माहिती आपण दिली होती. तर ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स येत आहेत आरोग्य विभाग भरती संदर्भातील, त्या सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. तर त्याच श्रेणीमधील आणखी एक अपडेट समोर आलेली आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आरोग्य भरती असो किंवा इतर कोणतीही भरती असो, या सर्व भरतींच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन जाहिरात तुमच्याकडून मिस होणार नाही. आता पहा, वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दिनांक आहे 6/6/2025 रोजीची ही नोटीस आहे. पण समोर जी आहे ती आता आत्ता आली. यामध्ये आहे सरळ सेवेच्या कोट्यातील पद भरतीबाबतची बैठक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे 3/6/2025 रोजीचे पत्र. जे काही पत्र आले होते आपण त्याची माहिती पाहिली होती. कोणकोणत्या पोस्ट गट क मध्ये येतात आपण त्याची माहिती बघितली होती. आता पहा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी 18/6/2025 रोजी बैठक आयोजित केलेली आहे. म्हणजे 18 जून 2025 रोजी बैठक आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कार्यालयातील गट अ ते गट क या संवर्गातील सरळ सेवेच्या, म्हणजे गट अ, ब आणि क तीनही संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील पदांबाबतची माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्र ब मध्ये सविस्तर माहितीचा संक्षिप्त सारांश हार्ड प्लस सॉफ्ट कॉपीसह 2 दिवसात शासनास सादर करावा. आता यांनी काय सांगितलं, की जे काही पद आहेत किंवा त्या पदांसंदर्भातली जी काही संपूर्ण माहिती आहे, म्हणजे गट अ असो, ब असो की क असो, अ, ब आणि क या तीनही संवर्गातील पदांची माहिती 2 दिवसात शासनास सादर करावी, असे आदेश या ठिकाणी देण्यात आले किंवा या नोटीसमधून आपल्याला दिसते. आता काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे गट क चं पद. कारण की गट क साठी ज्यांनी टेक्निकल क्वालिफिकेशन आहे किंवा टेलिफोन ऑपरेटर वगैरेची काही पदं असतात. काही गट क मधले असेही पदं असतात ज्यासाठी शैक्षणिक पात्रता ही कॉमन असते, म्हणजे तुम्ही हे अप्लाय करू शकता. काही पदं ही प्रमाणपत्रावर आधारित असतात, काही डिप्लोमावर असतात, काही डिग्रीवर असतात, काहीसाठी स्पेशलायझेशन प्लस एक्सपिरियन्स असते. यामध्ये 100 प्लस पदांचा समावेश होतो गट क मध्ये, ज्याची लिस्ट आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला ती टेलिग्रामला सुद्धा मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता महत्त्वाचं असं, की काही जण म्हणतात की जाहिरात येईल की नाही येईल, आम्ही अभ्यास सुरू ठेवावा की नाही ठेवावा. तर पहा मित्रांनो, जाहिरात 2025 मध्येच अपेक्षित आहे. आरोग्य विभागाची जी काही जाहिरात आहे ती 2000 मध्येच येऊ शकते आणि जागा ह्या 4000 प्लस सुद्धा येण्याची शक्यता आहे. 2025 मध्येच आपल्याला ही जाहिरात दिसू शकते. जागाही 4000 प्लस दिसू शकतात. पण एक्झॅक्ट जाहिरात कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. ते जाहिरात आल्याच्यानंतर फायनल होईल. राहिला प्रश्न तुमच्या अभ्यासाचा, तर तो तुम्ही कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. कारण की जाहिरात यावर्षी जरी नाही आली तरी पुढच्या वर्षी हमखास येईल. आता काही जण विचारतील की नेमकं कधी येणार आहे, ऑफिशियल अपडेट आहे का? तर पहा, हालचाली सुरू झालेल्या आहेत. नेमकं जाहिरात कधी येईल हे शासन सुद्धा सांगू शकत नाही. शासनाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला माहितीच आहे, की 2023ची भरती कंप्लीट करायला 2025 हे वर्ष उजाडलं. तर नक्की जाहिरात कधी येईल हे सांगू नाही शकत. पण अभ्यास जो आहे तो तुम्ही तुमचा सुरू ठेवा. जे काही क्वालिफिकेशन आहे पूर्वीच्या जाहिरातीमधलं ते तुम्ही पाहून ठेवा. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे ते रेडी ठेवा. आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं आहे की यासाठीची प्रिपरेशन, जो काही अभ्यासक्रम असतो सिलेबससाठी दिलेला, त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. म्हणजे जाहिरात आली की तुमची पोस्ट पक्की होईल. फक्त जाहिरातीची वाट बघून या ठिकाणी चालणार नाही आहे. तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही कंटिन्यू ठेवा. आजची जर आपण अपडेट पाहिली तर शासनाने संपूर्ण जागा मागितलेल्या आहेत. त्या संदर्भात पदं कोणकोणती आहेत त्याची माहिती मागवलेली आहे आणि लवकरच आपल्याला पदांबाबतची जी काही शैक्षणिक पात्रता आहे किंवा जो काही अभ्यासक्रम आहे ते कळून जाईल आगामी काळात. त्याच्याबाबत जर काही अपडेट आली तर ती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सध्या फक्त इतकंच की सध्या नोटीस काढलेली आहे. 2 दिवसात माहिती शासनास सादर करावी असं यामधून आपल्याला दिसते. आणि ही आहे आरोग्य विभाग भरती संदर्भातली महत्त्वाची अपडेट. यानंतर जाहिरातीबाबत, पदांबाबत, अभ्यासक्रमाबाबत, त्यासोबतच क्वालिफिकेशनबाबत जर काही नोटीस आली तर त्याची माहिती तुम्हाला पुढे आपल्या चॅनलवर मिळतच राहील. आणि ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स आहेत त्यासाठी तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.